आणि आम्ही प्रयत्न करू अल्टिमेट इव्हेंट मेकर्सच्या माध्यमातून. वी विल ट्राय द बेस्ट टू रिलीज द डिलिव्हरी एट 8 o'clock इन द मॉर्निंग सो दॅट रात्री जे काल 1:45 सामना चालला होता तो सामना साधारणपणे 12-12:30 संपणं आवश्यक आहे. ऑल द बेस्ट दोन्ही टीमना. शोज अ गुड गेम विथ लॉट ऑफ डिसिप्लिन, डिटर्मिनेशन अँड डेडिकेशन. ठाणा पूल सी चालू आहे आज. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने ऑफ साईडला खेळत असताना तर बुलढाणा विदर्भाचे बुलढाणा जिल्ह्याचे अपकमिंग यंगस्टर माझ्याबरोबर RJ ओम सोनावणे. पहाडी आवाज महादेवाने दिलेला त्यांना एक देणगी आहे, कारण त्यांना कधी कधी मी विचार करतो माईकची गरजच नाही, त्यांचा आवाज ॲटोमॅटिकली सगळ्या पूर्ण स्टेडियमवर पोहोचू शकतो. ते एकमेव समालोचक आहेत. आतमध्ये जेव्हा बोलत असतात तेव्हा पूर्ण तो जे दोन आमचा आरामाची जी जागा आहे ते आवाज चांगल्या पद्धतीने जोरात ऐकायला येतो. जम्प करत असताना आमच्या प्लेयर दिस इज हाऊ दे बघा स्प्रिंट एक्सरसाइज. लेदर क्रिकेटमध्ये कोचिंग कॅम्पमध्ये नेटमध्ये जायच्या अगोदर मुलांना अगोदर जॉगिंग असतं, स्प्रिंट असतं, एक्सरसाइज असतात. तसं आमचे समोरचे प्लेयर जॉग करत असतात तो इन्क्रीज द ब्लड सर्क्युलेशन. यावेळेला बॅकलेप घेत असताना ऑफसाईड ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक आहेत, डायरेक्ट हिट द्यायचा प्रयत्न मात्र नाही, सुरक्षितपणे बसतात. गुड फिल्डिंग, इम्प्रूव्ह द स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग कालपासून आल आणि आज दोन्ही वेळेला इम्प्रूव्हमेंट झालं आहे. अप्रतिम परफॉर्मन्स फिल्डर्स दाखवत असताना दे एन्जॉईंग द गेम. तर तुम्ही एक चांगलं मैदान मिळालं आहे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, चांगलं व्यासपीठ पूर्वे सरनाईकने तुम्हाला दिलं आहे, त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने सदुपयोग करत असताना 2 अर्धशतक आपण पाहिलेत, हे आपल्याला विसरता कामा नये. स्टँडर्ड ऑफ फिल्डिंगसुद्धा सातत्याने उंचवलं जात आहे. लेफ्ट हँडर अजित यादव यावेळेला मिडल स्टंपवर खूप सुंदर पद्धतीने बॉटम हँडचा टायमिंग शॉट दाखवत असताना लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी ब्युटिफुल शॉट फ्रॉम अजित यादव. क्रिकेट असा टायमिंगचा खेळ आहे. गांगुली जेव्हा शॉट खेळतो किंवा सचिन जेव्हा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर जेव्हा शॉट खेळतात विश्वविख्यात, त्यावेळेला प्रेक्षकांच्या टाळ्या आणण्याचं मुख्य कारण असतं त्यांची टायमिंग, आणि तेच अजित यादव दाखवत असताना. लेफ्ट हँडर नेहमीच अप्रतिम असतात. लेट इट बी भरत वाघेला, लेट इट बी साजी, लेट इट बी नरेश चावला उर्फ पापे, लेट इट बी कल्याणी घोरपडे, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स कनेक्टेड टू टेनिस वर्ल्ड. देणगी असते नैसर्गिक, अतिशय सुंदर स्टान्स. सिख क्रिकेटर गौरव जसवाल. प्रताप सरनाईक वॉरियर्स, अखिल मालवी, अमित जगताप, विराज निकम, सुशांत मयेकर हे ओनर आहेत. गौरव रमेश जसवाल इज द कॅप्टन. वॉचिंग द बॉल व्हेरी वेल. सकारात्मक क्रिकेट जास्त असावं. प्रीमियर लीग 2026 सीझन 1 एन्जॉय करताना चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा कालसुद्धा आजसुद्धा. काल भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा वाढदिवस, आज आपल्या कार्यसम्राट आमदारांचा, मंत्रींचा वाढदिवस प्रतापराव सरनाईक यांचा. यावेळेला चेंडू थोडं उशिरा का होईना ऑफ साईडला पॉईंटला खेळत असताना कॅप्टन गौरव रमेश जसवाल. डिफरंट प्लेयर, बिग नेम, बिग सरनेम, कनेक्टेड टू क्युरेटर. वानखेडे स्टेडियमचं पिच सुद्धा भरपूर वर्ष जसवाल याच कुटुंबाने मेंटेन केलं होतं, विसरता कामा नये. तर पहिल्या षटकात पॉवर प्लेमध्ये 15 धावा या ठिकाणी येत आहेत. वाघबेळने नक्कीच टॉस जिंकला. प्रितेश जोशी यांनी फिल्डिंग घेतली. मात्र पहिल्या षटकामध्ये काही वाईड्स, काही चांगले शॉट्स आणि त्याच्यामध्ये या 15 धावा चांगली सरासरी. आतापर्यंत आपण सगळ्यात हायेस्ट स्कोर पॉवर प्लेमध्ये 20 धावा काल पाहिल्या होत्या. आणि तसंच लोअर स्कोरसुद्धा आपण माचीच्या माध्यमातून 1 धाव दिली ती. आणि तसंच लखन याने सुद्धा 2 धावा देत असताना एका पॉवर प्लेमध्ये पहिलाच चांगली गोलंदाजी केली होती. इथे मात्र 15 धावा केलेत. पॉवर प्ले 2 P2 सुरू होतोय. गोलंदाज आहेत अमोल भोईर. स्ट्राईकला एक कॅप्टन गौरव रमेश जसवाल. स्टंपच्या जवळ बॉटम हँडचा वापर, क्लासिक टायमिंग ऑन साइडला, लॉंग ऑनला. डिफरंट टाइप ऑफ बेसिक कॉपी बुक स्टाईल क्रिकेटर गौरव जसवाल, युजिंग द टेक्निक
कॅप्टन आहेत, त्यामुळे एक कॅप्टन जेव्हा परफॉर्म करतो तो नक्कीच सांघिक बळ वाढवतो, आदर्श वाढवतो, प्रेरणा वाढवतो, प्रोत्साहन वाढवतो. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये त्या ठिकाणी गुड फिल्डिंग. सिंगल. ओव्हरऑल जर प्रतापराव सरनाईक प्रीमियर लीगमध्ये जर आपण पाहिलं तर रिव्हर्स शॉट बघायला मिळाले, पण त्याची जी टक्केवारी आहे ती साधारणपणे 3 ते 4% आहे 100% मधली, जी आपण काल काही शॉट्स आपण पाहिले होते अभिषेक याच्या माध्यमातून. गुड शॉट, बट तुमच्याकडे प्रॅक्टिस असायला पाहिजे. भोईर तयार नव्हते फलंदाज त्या ठिकाणी, त्यामुळे हा डेड बॉल दिला जाईल. द बॅट्समॅन वॉज रेडी. ते बाहेर निघाले चेंडू रिलीज होत असताना. टी शर्टचे कलर्स प्रतापराव सरनाईक प्रीमियर लीग 2026 सीझन 1मध्ये अतिशय वेगवेगळे कलर आपण बघतोय. थोडासा पिंक कलर आपल्याला बघायला मिळतोय, वेगवेगळ्या डिझाईन्स, वेगवेगळे कलर्स. आजच्या आधुनिक काळातले कलरफुल क्रिकेट, फास्ट क्रिकेट, इन्स्टंट क्रिकेट, टेक्नॉलॉजी क्रिकेट, यूट्यूब क्रिकेट, इंटरनेट क्रिकेट. भोईरचा पुढचा चेंडू बॅकफुटला आले, दिदा मनस्थितीमध्ये, मात्र चेंडू जातोय मागे कव्हर करेपर्यंत. एक धाव पूर्ण करत असताना गौरव रमेश जसवाल ड्रिल करत असताना शॉट जरा टायमिंगने खेळणं आवश्यक होतं. टॉकिंग टू हिमसेल्फ व्हेरी इम्पॉर्टंट. जितकं तुम्ही स्वतःशी बोलाल, जितकं स्वतःशी तुम्ही जितकं चिंतन कराल, तेवढं तुमचं परिपक्वता, मेहनत यशस्वी होते. षटक दुसरं, धावसंख्या 18. 18 फॉर द लॉस ऑफ 1. प्रताप सरनाईक वॉरियर्स साहेबांच्याच नावाने हा संघ या ठिकाणी खेळतोय. आणि स्ट्राईकला आलेत आता शुभम सिंग, सामोरं जातील भोईर याला. बॅकलिप घेतला, मात्र टायमिंग होत नाही आहे. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. लाईन ऑफ द डिलिव्हरी, लेंथ ऑफ द डिलिव्हरी बघा, स्वतः ड्रिल करून दाखवत आहेत. बॅकलिप घेत असताना तुमच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती असेल तर तो टायमिंग चेंडूला कनेक्ट करण्यामध्ये ती आवश्यक असते ती होत नाही. जर लागला असता ते चेंडू मिडविकेटला आला असता. ज्या पद्धतीने ते ऑन साईडला खेळण्यासाठी प्रयत्नशील होते शुभम सिंग. भोईर वेगामध्ये परिवर्तन आणला त्याने. यावेळेला मात्र बॅकफिल्ड होता, आपण बॉटम हँडच्या माध्यमातून ऑफ साईडला खेळले, शॉर्ट कव्हरला फील्ड केलेत, मात्र एक चिकी सिंगल कंप्लीट होत असताना शुभम सिंग आणि तसंच गौरव रमेश जसवाल याच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकता येते आता 19. धन्यवाद सारिका. विजयलाच अभिमान वाटत असेल. वॉट अ बॉलर, वॉट अ ऑलराऊंडर, क्लासिक क्रिकेटर. चंद्राचाही आवडता, माझाही. बॅट अँड पॅडच्या मध्ये MS स्टाईल शॉट खेळण्याचा प्रयत्न, रोल करायचा प्रयत्न ऑफ साईडला. गुड बॅकिंग, गुड फिल्डिंग. एक क्षेत्ररक्षक चुकला हरकत नाही, दुसरा बॅकअप आवश्यक आहे. त्याच पद्धतीने त्या ठिकाणी फिल्डिंग होत असताना वाघमेळने टॉस जिंकल्यानंतर मौलिक 11 वाघमेळने या ठिकाणी फिल्डिंग घेतला आणि मैदानावर षटकं पूर्ण होत आहेत. मैदानावरती आपण बघतोय ते 2 पॉवर प्लेचे 2 षटकं पूर्ण झाले आणि धावसंख्या बघायला मिळते ते 20. पहिल्या षटकात 15 धावा आणि या षटकात मात्र 5च धावा भोईरने या ठिकाणी दिलेत. त्यामुळे कंट्रोल चांगला आलाय P2 मध्ये कम्पेअर टू P1. तर प्रितेश जोशी तीच चर्चा या ठिकाणी करत असेल. दोन्ही बॅट्समॅन सुद्धा त्या ठिकाणी चर्चा करतायत. रन रेट 15 वरून खाली 10 वर येतोय, तर उरलेल्या 4 षटकात एक्सपेक्टेड स्कोर किती असेल त्याच वेगाने जर पाहिलं तर इट मे बी 60, 70, 80 बघायचं आहे. याच्यानंतर अजून एक सामना बाकी आहे. पूल सी ठाणा पूल तुम्ही बघताय. अतिशय सुंदर शेड्यूल पल्लवी नायने बनवलंय. काल पूल ए आपण मीरा भाईंदरचा पाहिला, आज पूल सी ठाण्याचा बघतोय, उद्या पूल बी मीरा भाईंदरचा बघू आणि परवा पुन्हा एकदा पूल डी मीरा भाईंदरचा बघू. संध्याकाळी विसरू नका इंडियन ग्लोबल क्रिकेट, संध्याकाळी 3:30-4 नंतर तुम्ही एन्जॉय करू शकाल. काल 2 संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेत, उत्तर प्रदेश आणि दिल्ली. एक काळ मुंबईने राज्य केलं, 41 वेळा रणजी करंडक जिंकलं, मात्र आता क्रिकेटचा प्रसार छान झालाय. ऑफ साईडला गॅपमधून काढण्याचा प्रयत्न, गुड फिल्डिंग. भारतरत्न सचिन, रमेश तेंडुलकर 6 प्लेयर ऑफ साईडला लावल्यानंतर असाच गॅपमधून काढण्याचा प्रयत्न करतात. दिस इज इज जिनियस. तोच प्रयत्न या ठिकाणी गौरव
रमेश जसवाल, दोघांच्याही वडिलांचं नाव रमेशच आहे. या वेळेला मात्र बॅकलिप घेत असताना माहिती आहे की मागच्या वेळेला डॉट गेले, चेंडू कव्हर करायचा प्रयत्न गौरव रमेश जसवालकडून ऑन साईडला मिड विकेटला पाठवलंय. मात्र त्याचा जो नॅचरल शॉट जो आहे गौरवचा तो अजून आला नाहीये. तो आला तर बाउंड्री क्रॉस करेल. तेच प्रयत्न ते केव्हापासून एलिव्हेट करायचा प्रयत्न करतायत. सज्ज पुन्हा एकदा या वेळेला मात्र गॅप मध्ये काढलाय, कव्हरला गुड शॉट. दिस इज अ रबर स्टॅम्प सिग्नेचर शॉट ऑफ गौरव रमेश जसवाल. ब्युटिफुल शॉट. ज्याच्याकडे क्रिकेटमधलं तंत्र मंत्र टेक्निक असतं चांगल्या गुरुच्या माध्यमातून घडतात, जसं भारतरत्न सचिन, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर यांच्या माध्यमातून घडले, प्रवीण आमरे असेल, विनोद कांबळे असेल, समज ग्रेट प्लेयर्स ज्यांच्या माध्यमातून पुढे आले. आणि ते टेक्निक काही सुंदर शॉटच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. जसं प्रितेशनी शॉट दाखवले अगोदरच्या मॅचमध्ये, 2 बाउंड्रीज ऑफ साईडला. ब्युटिफुल प्लेयर प्रितेश जोशी. बॅट अँड पॅचच्या मध्ये बॉटम हँड ऑन साईडला ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑनला फिल्डर तयार आहे त्या ठिकाणी. बाया पाटील वाघबीळ, डेंजरस टीम. टेनिस विश्वामध्ये 2 संघांनी खूप राज्य केले, एक राहुल 11 परेळ आणि एक वाघबीळ, मेगा 11 वाघबीळ. क्रीज कॉर्नरवरून चेंडू ब्लॉक होल मध्ये. बॉलिंग सुद्धा इम्प्रूव्ह झालंय. जस्ट आय एम वेटिंग फॉर सम ब्युटिफुल बॉलिंग. जसं मागच्या काही मॅचेसमध्ये बॉलिंग चांगली बघायला मिळते. लखनकडून चांगली बॉलिंग बघायला मिळाली. 2च धावा पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये त्यांनी दिल्या होत्या. काल सुद्धा माचीनी चांगली गोलंदाजी केली, 1 धाव देताना पॉवर प्लेमध्ये. बॅट अँड पॅट बॉटम हँड ऑन साईडला टर्न केले, मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघायचं आहे. पोचेपर्यंत थ्रो आखूड येतोय, मात्र विकेट किपर पुढे जाऊन गॅदर करत असताना. टेनिस विश्वाला सगळ्यात दिग्गज विकेट किपर मीरा भाईंदरनेच दिला, अमोल वेतोस्करच्या माध्यमातून ओंबरमध्ये गुडदेवसा. ते 3 षटकं पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली मैदानावर प्रताप सरनाईक वॉरियर्स या संघाचे 28. पहिल्या षटकात धावसंख्या 15 होत्या, दुसऱ्या षटकात धावसंख्या 20 होती, 5 धावा आल्या दुसऱ्या षटकात. तिसऱ्या षटकात धावसंख्या बघतोय आपण 28, 8 धावा आल्या. सरासरी हळूहळू या ठिकाणी पुढे जात असताना 9.25च्या रूपाने. अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे. याच धावाने जर एक्सपेक्टेड स्कोर पाहिला सो इट मे बी 56, 60, 70. मात्र हे दोन्ही संघ प्रयत्न करतायत क्वालिफाय होण्यासाठी, या ठिकाणी झगडतायत, संघर्ष करतायत. मॅच त्यांनी गमवली, मात्र आपली चूक दुरुस्त करून आपल्याला कसं या ठिकाणी प्रतापराव सरनाईक प्रीमियर लीगमध्ये सर्वाईव्ह होता येईल हा प्रयत्न या ठिकाणी लीगच्या माध्यमातून दिसतो. लीग म्हणजे काय, साखळी स्पर्धा. आणि साखळी स्पर्धेमध्ये तुम्हाला 3 संधी मिळतात आणि त्या 3 संधी जेव्हा तुम्ही सुवर्ण करता ॲटोमॅटिकली क्वालिफाय होता. 2 जरी केली तरी, जसं आपण पॅरामाउंट, RMC, इन्फ्राटेक दोन्ही मॅच जिंकून क्वालिफाय झाले 4 पॉईंटनी. विसरू नका, आज संध्याकाळी इंडियन ग्लोबल क्रिकेट 3:30 नंतर तुम्ही एन्जॉय करू शकाल. आज सुद्धा दिग्गज संघ येत आहेत, त्याचा शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू थोड्याच वेळात. माझ्याबरोबर तर 3 ओव्हर झालेत, आमच्या वाणीला विश्रांती देतोय. या ऐकूया विदर्भाचा एक अत्यंत अप्रतिम तरुण तडफदार समालोचक जे येत आहेत टप्प्याटप्प्याने पुढे. त्यांचा आवाज पहाडी आहे, RJ ओम सोनावणे. थँक्यू. धन्यवाद सर. नमस्कार क्रीडा रसिको, स्वागत. आमचे मार्गदर्शक सन्माननीय बाळा सर कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. Cloud9 इन्स्टंट एनर्जी, आणि वेळ मैदानाच्या आतमध्ये एनर्जीचीच आहे. एनर्जी वाढवावी लागेल. 3 षटक 28 धावा. पॅरामाउंट या टीमच्या धावफलकावर आहेत आणि किती लक्ष आता ते सेट करतील, कारण मागच्या 15 बॉलमध्ये फक्त 16 धावा आल्या आहेत. विकेट न गमावता फक्त 16 धावा, त्यामुळे कुठे ना कुठे विचार करावा लागेल गौरव आणि शुभम या 2 फलंदाजांना. 14 बॉलमध्ये 20 धावांची पार्टनरशिप. बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेटने अमोल भोईर. पहिला बॉल सरळ यष्ट्यांचा निशाणा साधला आणि फलंदाजाचा खेळ समाप्त झाला. यष्ट्यांचा निशाणा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, सर्जिकल स्ट्राईक केली अमोल भोईरने. ॲक्युरेसी खूप महत्वाची असते या खेळाडूची, आणि मागच्याही सामन्यात याही मॅचमध्ये ॲक्युरेसी खूप चांगली राहिली आहे. ॲक्युरेसी इम्पॉर्टंट असते जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता.
फलंदाजाने हरकत केल्याने बरकत मिळाली गोलंदाजाला. नक्कीच ओम बरोबर म्हणतो. त्याच पद्धतीने कारण अमरने सेकंड स्पेल टाकत असताना आपली कलाकृती या ठिकाणी आपलं टॅलेंट या ठिकाणी टेम्परमेंट दाखवत असताना माहिती होतं की पार्टनरशिप अत्यंत घातक भविष्यात ठरू शकते येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये. ती पार्टनरशिप ब्रेक करणं आवश्यक होतं. चांगली गोलंदाजी. यष्ट्या उद्ध्वस्त, यष्ट्यांचा निशाणा साधला आणि विकेट येते आहे. पहिल्या मॅचमध्ये पराजित झाले होते प्रताप सरनाईक वॉरियर्स. ते खेळत आहेत मौलिक 11 वाघबिल या टीमच्या विरोधात आणि सध्या मौलिक 11 वाघबिल संघ थोडीशी पकड मजबूत करत असताना 28ला 2 नवीन बॅटर बॅटिंगसाठी गौतम येत आहेत. फलंदाज शुभम बाद झाले. 5 धावांवर संघर्षच करत होते. 8 बॉल त्यांनी फेस केले. 5 धावा काढून बाद होत आहेत. पहिली विकेट 8 धावांवर 20 धावांची भागीदारी रचल्या गेली. दुसरी विकेट 28 धावांवर येते. प्रोजेक्टेड स्कोर याच सरासरीने खेळत राहिले ते 53 पर्यंत पोहोचतील. 11च्या सरासरीने धावा आल्या तर 59 पर्यंत पोहोचतील. त्यापेक्षा जास्तची गरज असणार आहे. बॅकवर्डवरून पंच करत असताना बॉलला बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने सिंगल या बॉलवर मिळते. बॅटचा फेस ओपन करत धावसंख्या पोहोचते 29 धावांवर. गौतम उजव्या हाताचे फलंदाज फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आज जबाबदारी आहे, जबाबदारीचं ओझं आहे. पार्टनरशिप रचावी लागेल, भागीदारीची गरज आहे. आणि PSPLचं हे पहिलं पर्व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य. आज त्यांचा वाढदिवसही आहे. फुलरलेचा बॉल खोदून काढत असताना सॉफ्ट हँडने लॉंग ऑन क्षेत्रामधून सिंगल प्राप्त होईल. या 1 धावेच्या बळावर धावसंख्या 30. दुपारच्या सत्रात महाराष्ट्र झोन 3 मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, तेलंगणा हे 4 संघ इन ॲक्शन असतील. पहिला सामना महाराष्ट्र झोन 3 आणि विरोधात मध्य प्रदेश म्हणजेच विदर्भाचे खेळाडू मध्य प्रदेश सोबत खेळतील जे आसपासच एरिया आहे. ऑन साइडला पुल केलाय. बॉल गुल होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला PSPL दणका षटकार. गौतमच्या बॅट मधून हा षटकार येतोय. दुसराच बॉल फेस करत होते गौतम आणि गौतमने यावेळी आसमान दाखवलंय गोलंदाज अमोलला. बघा मागचा पाय वाकवत असताना बॉडी वेट मागच्या बाजूला ट्रान्सफर केला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा बॉल डिपॉझिट केला 6 धावांसाठी. प्रश्नच नाही. मागच्या सामन्याच्या कंपॅरिझनमध्ये या ठिकाणी गौतम वेगळ्या पद्धतीने खेळतो. टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी अँड डिलिव्हरिंग. रिवर्सचा प्रयत्न कमी गतीने टाकलेला बॉल बीट केला यावेळी फलंदाज गौतमला. याआधीच पूल चांगला लगावला होता. आता रिव्हर्स हिटचा प्रयत्न केला कमी गतीने. खूप चांगलं व्हेरिएशन वापरत असताना अमोल भोईरकडे विविधता चांगली आहे आणि त्याचमुळे हा खेळाडू प्रत्येक मॅच मध्ये यशस्वी ठरतोय. एक्सपिरियन्स आहे. कॅप्टन सुद्धा राहतात आपल्या गावच्या टीमसाठी, त्याचा फायदा. परंतु गौतम 3 बॉलमध्ये 7 धावा 1 षटकार आलाय. धावसंख्या 36. आतापर्यंत या षटकात एकूण 8 धावा 1 विकेट आल्यानंतर पुनरागमन पुन्हा करतायत अमोल. शेवटचा बॉल अमोल यांच्या स्पेलचा आणि 4थ्या षटकाचाही 9वा सामना आहे या ग्रुपचा. शॉर्ट बॉल होता. पुलचा प्रयत्न चांगला बाउन्सर अगदी काना जवळून सिटी वाजवता बॉल विकेट कीपर कडे जातोय. षटक समाप्त 4. अमोल यांचा स्पेलही 103.2 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने हा बॉल टाकला. 2 षटकात 13 धावा अमोल यांनी खर्च केल्यात. 1 विकेट त्यांच्या खात्यात आहे. 4 षटक 36 2 गडी बाद. बॅटिंग करत असताना या लढतीमध्ये प्रताप सरनाईक वॉरियर्स 9ची सरासरी ठेवली. जी आपण पहिल्या षटकात 15 पाहिली, दुसऱ्या षटकात 10 होती. ती सरासरी इथे अमोलच्या चांगल्या गोल म्हणजे कम्पेअर टू पहिलं स्पेलमधच्या कंपॅरिझनमध्ये अमोलने हे षटक जास्त चांगल्या पद्धतीने हाताळलं. 1 विकेटसुद्धा त्याने काढली. कॅप्टनशिप फ्रॉम प्रितेश जोशी. आता उरलेले जे 2 षटक आहेत म्हणजे 9नी कंट्रोल नक्कीच केलं या ठिकाणी. उरलेल्या 2 षटकात कसं प्रितेश कॅप्टनशिप करतायत, समोरच्या संघाला किती धावांमध्ये रोखतायत हे बघायला आवडेल. मात्र दुसऱ्या बाजूला बघायचं आहे प्रताप सरनाईक वॉरियर्स काय टार्गेट या ठिकाणी देते, कारण या 2 टीमला विजय आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही संघ संघर्ष करत आहेत. नक्कीच संघर्ष पाहायला मिळतो आहे आणि संघर्ष अटळ आहे. जेव्हा तुम्ही इतकी मोठी स्पर्धा खेळतात, PSPLचा हा प्लॅटफॉर्म आहे. पूर्वेजी सरनाईक साहेब यांच्या दूरदृष्टीतून मीरा भाईंदर ठाणे परिसरातील खेळाडूंसाठी ही सुवर्ण संधी, एक मोठा प्लॅटफॉर्म. यामुळे या परिसराचं क्रिकेट वाढेल यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. 5व्या षटकात गोलंदाजी ट्रॅकवर रुद्र येत आहेत. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ टर्म. सुरुवात डॉट बॉलने केली आहे. रुद्र युवा वेगवान गोलंदाज. आज जबाबदारीचं ओझही आहे या लढतीमध्ये. उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज. पहिला बॉल अतिशय चांगल्या टप्प्यावर
बघितलं की फलंदाज ऑफ्टनच्या बाहेर शफल होत आहेत. टप्पा चेंज केला, लाईन चेंज केली. अनिकेत यांनी 2 षटकात 23 धावा देत 1 विकेट त्यांच्या खात्यात आहे. अमोलने 2 षटकं चांगली टाकली आहेत. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, दिशा दिली आहे. बॉल चाललाय वाईडिच लॉंग ऑन मध्ये. 1 धाव या बॉलवर मिळेल. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 37 धावा. प्रेक्षकांची संख्या सुद्धा हळूहळू वाढते, कारण ग्लॅमरवालं क्रिकेट आता पाहायला मिळेल या 2 मॅचेस नंतर. ऑल इंडिया अर्थातच स्टेट वाईज विविध राज्याचे संघ खेळताना पाहायला मिळतील. तेलंगणा, महाराष्ट्र झोन 2, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, आणखी एक वेळ चांगला गती परिवर्तन. स्लोवर बनचा चांगला वापर करतायत रुद्र. युवा गोलंदाज आहे. 107.9 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने हा बॉल टाकला होता. पहिला बॉल अधिक वेगाने सुरुवात केली होती, त्यानंतर गतीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळते. सातत्याने आता फलंदाजाला प्रश्न विचारले जात आहेत. पहिले 4 षटक आपल्या प्रमुख गोलंदाजांकडून करवले आणि त्यानंतरच्या 5व्या षटकात रुद्राला वापरले जाते. फुलटॉस बॉल, टायमिंग फसलंय. क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध हा बॉल लँड होतोय. एक्स्ट्रा कव्हर आणि चे खेळाडू आणि गोलंदाज स्वतः बॉलकडे जात होते, परंतु आवाक्या बाहेर होता हा बॉल. 1 धाव या बॉलवर मिळेल. 4 बॉलमध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी रुद्र यांनी केली आहे. त्यांची शैली संतोष सक्सेनासारखी परफेक्टली आहे. वेग चांगला आहे. रिलीज करताना जे वेग देतात शोल्डरकडून, ताकद देत आहे ते अप्रतिम. आणि लाईनसुद्धा वेरी करतात, कधी कधी चेंज ऑफ स्पीडमध्ये सुद्धा आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे स्टाईल खूप सुंदर आहे. क्रीप, रनवे, स्पेसिफिकली 3rd स्टेप, रिलीज ऑफ द डिलिव्हरी वेळेला एखादा फोटो काढावा असं त्यांची शैली. बघा, खूप वेग देतात. वाईटचा इशारा. एक लॉंग टेनिसमध्ये मार्टिना शारापोव्हामधून एक प्लेयर होती जी खेळत असताना असेच आवाज काढते, त्याच पद्धतीने चेंडू रिलीज करताना रुद्र ते एनर्जी रिलीज करतात. 8.36च्या सरासरीने खेळले तर प्रोजेक्टेड स्कोर 50, 10च्या सरासरीने आल्या तर 52 आणि 12च्या सरासरीने 55 होऊ शकतात, परंतु त्यापेक्षा जास्तची गरज. आणखी एक वाईड यॉर्कर टाकलाय. कमालीची गोलंदाजी करत असताना रुद्रा, युवा आहे हा खेळाडू. 109.4 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने हा बॉल टाकला. युवा आहे रुद्रा, परंतु छावा आहे रुद्रा. कमालीच्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे या युवा खेळाडूने. वाईड यॉर्कर टाकला होता. या आधीचा बॉल वाईड होता. लाईन आणि लेन सोडलेली नाहीये. हाई बॉल ऑफ्टनच्या बाहेर, इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत पॉइंटच्या दिशेने. बॉल अडवला गेलाय, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात. कदाचित आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होतील. विकेट येते 40 धावांवर. हा लागतोय 3रा धक्का प्रताप सरनाईक वॉरियर्स संघाचा. आणखी एक योद्धा मैदानाच्या बाहेर. 40 धावा, 3 गडी बाद. बाळासर, जी इनिंग बिल्डअपची आपण नेहमी चर्चा करत असतो, पार्टनरशिपची चर्चा करतो. पहिली विकेट 8 धावांवर पडल्यानंतर 20 धावांची भागीदारी रचल्या गेली, परंतु ती भागीदारी संत गतीने होती आणि त्याचमुळे पहिल्या ज्या 4 षटकात अनिकेत आणि अमोलने जो दबाव क्रिएट केला, रुद्र यांच्या या षटकात अटॅक करण्याच्या प्रयत्नात विकेट येत आहेत आणि धावाही कमी खर्च केल्या आहेत. आवश्यक आहे. कारण तुम्ही बघाल तर सुरुवातीला ज्या धावा आल्या 15, नंतर आपण पाहिल्या 5 आणि त्याच्यानंतर 8 अशा धावा आल्या. आणि त्याच्यानंतर 4थ्या षटकानंतर या सगळ्या गोलंदाजांनी इकॉनॉमिकल करायचा प्रयत्न केला. रुद्र असेल किंवा तू म्हणाला तसं भोईर असेल किंवा निकेत असेल, तर टाईट गोलंदाजी कसं करता येईल ते प्रयत्न करतायत. कारण इथेच महत्त्वाची तुमची अग्निपरीक्षा असते, खास करून 4, 5, 6 या षटकामध्ये. आणि त्यावेळेला ते प्रयत्न केलं जात आहेत. सुरुवातीला दावा केला, आता कसं कंट्रोल करता येईल. कारण दोन्ही संघांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा सामना आहे. कारण दोघेही पॉईंट ओपनिंगसाठी किंवा यश मिळवण्यासाठी, सामना जिंकण्यासाठी दोघेही ते प्रयत्न करतात. गौरव जयस्वाल असेल किंवा प्रितेश जोशी कॅप्टन असेल. नक्कीच कॅमेरामॅन महत्वाची भूमिका आहे. सुमित तिवारी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. ऑलमोस्ट ते हँडी कॅमेरा यूज करतात. तो जबाबदारी कदाचित वाढवली आहे त्यांच्यावर आता टेक्निकल टीमने. रनआउटचा चान्स मैदानाच्या आतमध्ये निर्माण होतो आहे आणि हो, रनआउटच्या स्वरूपात विकेट येते. प्रितेश जोशीच्या कॅप्टन्सीचं मी कौतुक करेन. रनआउटच्या स्वरूपात विकेट, कारण पहिल्या मॅचमध्ये पाहिलं की आपण अनिकेत यांचे 2 षटक केले होते, परंतु अमोल भोईरला टप्प्याटप्प्याने गोलंदाजी करवली होती. या मॅचमध्ये आपले दोन्ही प्रमुख गोलंदाज लगातार 4 षटकांमध्ये यूज केले आणि त्याचा फायदा कुठे ना कुठे आता या लढतीमध्ये टीम मौलिक 11 संघाला झालाय. बाळासर, नक्कीच इज अ मास्टर ब्रेन कॅप्टन प्रितेश जोशी. इज अ फायटर, किलिंग इन्स्टंट लढावरतीचा प्लेअर आहे. अतिशय चांगली कॅप्टनशिप अनुभव आहे त्याच्याकडे आणि त्यामुळे तो प्रयत्न, कारण सुरुवातीला धावा जातात पॉवर प्लेमध्ये 20 धावा आल्या होत्या. त्यांना चांगल्या पद्धतीने ती गोष्ट माहिती आहे. त्यामुळे बघायचं मागच्या वेळेला याच मौलिक
वाघबेड या संघाने 86 धावा करून म्हणजे 85 धावा करून सुद्धा ते जिंकू शकले. मॅच क्लोज झाला तरी ते जिंकू शकले नाही. हे बॅक ऑफ द ब्रेन प्रितेशला ही गोष्ट माहिती आहे. प्रितेश जोशी खूप चांगली कॅप्टन्सी केली आहे. समोर टाकलेला बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बॉल चाललाय व्हीआयपी कक्षामध्ये, सरळ बॅटने ठोकलेला हा PSPL षटकार. काय कमालीचं टायमिंग, आणि जसा बॅट मधून साऊंड आला माहिती होतं की हा फटका नाही तर गोलंदाजावर केलेला प्रहार आहे, त्याच्या आत्मविश्वासावर केलेला प्रहार आहे. धावसंख्या होते 46. गौतम यांच्या बॅट मधून डान्सिंग डाऊन द ट्रॅक, हाय बॅट लिफ्टने पंच, हाय बॅट लिफ्टचा वापर, आणि त्यानंतर मंचवर पाठवला हा बॉल, कारण मुख्य मंच आहे समोर. धावसंख्या 46. ऑन साइडला स्लॉक स्वीपचा प्रयत्न, उंची गाठली बॉलने, लांबी नाही, विकेट कीपर बॉलच्या खाली. या आधीच्या बॉलवर षटकारांनी आता गोलंदाज अरुणचा पलटवार. विकेट मैदानाच्या आतमध्ये गौतमचा खेळ खल्लास. स्लॉगर्समध्ये गौतम असणं अत्यंत आवश्यक होतं. त्याची विकेट या ठिकाणी काढली जाते कारण गौरव आणि गौतम या दोघांकडे धावा वाढवण्याची ताकद, कॅपॅसिटी, पोटेन्शियल आहे हे प्रितेशला माहिती होतं आणि हे दोन प्रमुख फलंदाज जे ते त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. आता प्रश्न असा आहे की आपण 3 षटकानंतर 28 धावा पाहिल्या आणि आता संघाची धावसंख्या मैदानावर जी बघायला मिळते ती 46 बघायला मिळते. म्हणजे आपण पाहिलं की मागच्या काही चेंडूमध्ये 18 धावा आलेत. आता ही धावसंख्या कुठे जाऊन थांबते, कारण मागच्या वेळेला एवढा मोठा स्कोर देऊन सुद्धा जिंकली नव्हती मौलिक. त्यांना माहिती आहे आपण किती जास्त पद्धतीने चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू तेवढं आपल्याला विजय चांगल्या पद्धतीने सोपं होऊ शकतं. हा प्रयत्न प्रितेशचा कॅप्टनशिपचा असा या ठिकाणी दिसतोय. आणि प्रितेशने चांगला झेल पकडला. याआधी आपण 2 रिप्ले पाहिले. पहिला बॉल बदलला, त्याचा चांगला वापर केला, बॉलच्या पिच पर्यंत पोहोचले, षटकार आला. त्यानंतर शफल झाले होते, ऑफ्टनच्या बाहेर बॉल थांबून आला आणि बॉलच्या पिच पर्यंत पोहोचण्यात अयशस्वी राहिले फलंदाज गौतम, आणि त्याचमुळे बॅटची लिडिंग एज लागली. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, विकेट आली. प्रितेशने चूक केली नाही. अरुणच्या खात्यात 1 विकेट आहे आणि 1 रनआउटच्या स्वरूपात विकेट आली होती या षटकाच्या पहिल्या बॉलवर. धावसंख्या 46. 5 गडी बाद, 3 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातले. एक क्रुशियल मॅच आहे. जो संघ जिंकेल त्यांचा प्रवास सुरू राहील. हाई बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा खाली राहतोय आणि पुन्हा एक वेळ जवळपास 5व्या 6व्या 7व्या स्टंपवरचा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. हाई बॉल निर्धाव येतोय. जो संघ जिंकेल तो नेक्स्ट मॅच मध्ये पुन्हा इन ऍक्शन दिसेल. पराजित झाले तर मग प्रवास थांबेल. रनआउटचा आणखी एक प्रयत्न आहे आणि हो, हे बलिदान आहे संघ सहकार्यासाठी चेतनचं. सतवीर जो इम्पॅक्ट प्लेअर आहे तो स्ट्रायकिंग एंडला पोहोचेल, परंतु चेतनने संघ सहकार्यासाठी त्याग केले आहे आपल्या विकेटचा. रनआउटच्या स्वरूपात हा 6वा धक्का लागतोय, 6वा फलंदाज बाद होतोय. प्रताप सरनाईक वारियर्स संघ दबावात दिसतोय या लढतीमध्ये. शेवटचा बॉल बाकी आहे. कदाचित या शेवटच्या बॉलवर एखादा जर षटकार आला तर एक लढण्याला एक धावसंख्या असू शकते. हा बॉल बघा, टप्पा पडल्यानंतर किती चांगलं वळण, लेग कटर पेश केला होता जो ओळखता आला नाही. अरुण यांची या षटकात चांगली गोलंदाजी. एक षटकार आलाय जरूर, परंतु 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केलेला आहेत बाळा सर. नाही, बरोबर आहे, कारण सुरुवातीला जी सरासरी बघायला मिळते सरासरी नंतर मेंटेन नाही झाली. त्याचं कारण चांगली गोलंदाजी आणि इंटरव्हल्समध्ये विकेट पडत जात आहेत. ऑन साइडला पुन्हा एक वेळ विकेटचा प्रयत्न. काऊ कॉर्नर रिजन मध्ये 1 धाव सतवीरच्या खात्यात. सतवीरचं खातं उघडेल शेवटच्या बॉलवर. डाव समाप्त होतोय. 6 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर प्रताप सरनाईक वारियर्स संघ प्रथम फलंदाजी करत असताना 47. 6 गडी बाद. शेवटच्या 15 बॉलमध्ये फक्त आल्या 11 धावा आणि 4 विकेट गमावल्या आहेत प्रताप सरनाईक वारियर्स या टीमने, आणि इथेच गणित बिघडलं. 15 बॉलचा खेळ म्हणजे खूप असतो. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 47 धावा बनवता आल्या आहेत. 48चं लक्ष ठेवलंय मौलिक 11 या टीम समोर. बॅटिंग कार्डचा जर विचार केला तर अजित 7 धावा 3 बॉलमध्ये स्टार्ट चांगला केला होता. शुभम संघर्ष करत होते. 8 बॉलमध्ये फक्त 5 धावा. गौरव रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. 17 धावा 13 बॉलमध्ये. गौतमची इनिंग चांगली होती. 9 बॉलमध्ये 14 धावा, परंतु ते शेवटच्या षटकात बाद झाले. एक षटकार लगावल्यानंतर त्यानंतर 0 धाव रनआउटच्या स्वरूपात प्रवीण बाद झाले. सतवीर इम्पॅक्ट म्हणून आतमध्ये आले होते, नॉट आउट राहिले 1 धावेवर. रनआउटच्या स्वरूपात चेतन बाद झाले. 2 बॉलमध्ये 0 धाव त्यांच्या खात्यात आहे. अविनाश 0 धावेवर नाबाद राहिले आहेत. एक्स्ट्रा 3 आले आहेत, तेही वाईटच्या स्वरूपात. अनिकेत गोलंदाजीमध्ये 2 षटक 23 धावा 1 विकेट. अमोल भोईर 2 षटक 13 धावा 1 विकेट. हे 4 षटक खूप महत्वाचे होते. त्यानंतर रुद्र आणि अरुण 4 धावा 7 धावा अरुणच्या खात्यात आणि 1 विकेट. पहिली विकेट आज, दुसरी 28, तिसरी 40, चौथी 40, 5वी 46, 6वी 46, म्हणजे 20 धावांची जी भागीदारी झाली
तिसऱ्या विकेटसाठी आणि त्यानंतर चौथ्या विकेटसाठी 12 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर भागीदाऱ्या रस्ता आलेल्या नाही आहेत आणि त्याचमुळे डाव गडगडला असं म्हणायला हरकत नाहीये. 48चं आव्हान आहे दुसऱ्या डावात. ते पहिल्या 3 षटकात 28 आणि नंतरच्या 3 षटकात 19 इथेच गोलंदाजांनी खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि प्रितेशची चांगली कॅप्टनशिप. तो 48 टू विन 8 रन रेट आहे. बघायचं आता त्यांचा जो संघ आहे प्रितेश जोशी, केतन पाटील, पंकज गोंधळे, नंदू पाटील, अमोल भोई, बया पाटील, अरुण परचे आणि तसंच आपण बघतोय अर्जुन परचे, चेतन पाटील, प्रथम भोई, रुद्र पाटील, महेश गुप्ता, जितेश शेळके, अनिकेत यादव काय परफॉर्मन्स दाखवत आहेत. एक जिंकण्याची संधी आली आहे प्रितेशकडे. मात्र प्रश्न असा आहे की समोरचा जो संघ आहे या ठिकाणी प्रताप सरनाईक वॉरियर्स त्याचे जे कॅप्टन आहेत गौरव रमेश जसवाल हे कुठल्या पद्धती YouTube live broadcasting on tenniscricket.in. Event managed by Ultimate Event Makers LLP. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate Partner Tennis Cricket Sport Federation India. Powered by Vihang Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. Beverage partner Cloud9. Energy drink partner Cloud9. Apparel partner Savli. Ball partner Sixit. Official scoring partner Trick Pro. YouTube live broadcasting on tenniscricket.in. Event managed by Ultimate Event Makers LLP. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate Partner Tennis Cricket Sport Federation India. Powered by Vihang Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. Beverage partner Cloud9. Energy drink partner Cloud9. Apparel partner Savli. Ball partner Sixit. Official scoring partner Trick Pro. YouTube live broadcasting on tenniscricket.in. Event managed by Ultimate Event Makers LLP. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate Partner Tennis Cricket Sport Federation India. Powered by Vihang Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. Beverage partner Cloud9. Energy drink partner Cloud9. Apparel partner Savli. Ball partner प्रताप सरनाईक साहेबांचं या स्पर्धेला म्हणजेच कुठल्याही क्षेत्रामध्ये भव्यता कशी आणायची ते आपण नेहमीच पाहतो आदरणीय पूर्वेश प्रताप सरनाईक साहेबांच्या वतीनं. आणि म्हणूनच मीरा भाईंदर या परिसरामध्ये आतापर्यंतची सर्वात भव्य आणि मोठी व्यावसायिक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. प्रताप सरनाईक फाउंडेशन पुरस्कृत PSPL प्रताप सरनाईक प्रीमियर लीग दिवस दुसरा आहे. आणि आता आपण ठाणे मीरा भाईंदर गटात आहोत. आजच्या वेळापत्रकातला म्हणजेच क गटातला हा चौथा सामना. चौथ्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये प्रताप सरनाईक वॉरियर्स Sixit. Official scoring partner Trick Pro. YouTube live broadcasting on tenniscricket.in.
Event managed by Ultimate Event Makers LLP. तुम्हाला आणखीन जास्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची संधी मिळते आणि पाहूया तो विश्वास कोणता गोलंदाज ठेवतोय. सुरुवात चांगली होणं अपेक्षित आहे. जर आपण प्रताप सरनाईक वॉरियर्स संघाच्या खेळाडूंचा दृष्टिकोन पाहिला, कठीण आहे पण अशक्य नाही हेच त्यांना लक्षात घ्यायचंय. सेल्फ मोटिवेट राहायचंय, मी करू शकतो हे लक्षात ठेवायचंय, तरच या धावा रोखल्या जाऊ शकतात. क्रिकेटच्या खेळामध्ये विक्रम हे असेच बनत नाही, त्यासाठी तुम्हाला जिद्दी व्हावं लागतं आणि तो जिद्दी खेळ आता प्रताप सरनाईक वॉरियर्स संघातील खेळाडूंचा पाहायला मिळेल का, अपेक्षा तीच आहे. माझ्यासोबत जॉईन झाले सलीम शेख सर, आपलं स्वागत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी राहुल. बॅटची आउटसाइड एज बॉल हवेत आहे. काही काळासाठी तर प्रितेश जोशी सुद्धा थबकला होता, पण बॉल जातोय कव्हर्स बॉडी लाईन पार. दुसऱ्या डावाची सुरुवात होते दमदार चौकार. इट्स अ बाउंड्री. चौके के साथ में शुरुआत की है इस इनिंग की. प्रीतेश पिछले मैच भी अच्छा खेले थे. ये मुकाबला 48 रन का पीछा करे. लो स्कोर वाला मुकाबला जरूरी है, लेकिन मनीष सर लो स्कोर मुकाबले भी दिलचस्प होते हैं, लेकिन उसके लिए आपकी गेंदबाजी, आपका टप्पा और आपकी फील्डिंग, इसके अंदर सुधार चाहिए. आखिरी मोमेंट तक जरूर पीछे भागे, लेकिन गेंद रुकी नहीं है. 4 रन. सुरुवात झालेली आहे चौकाराने आणि त्यानंतर बैठक खेळला आणि बॉलला थेट मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवला. दाखवलाय दम प्रितेश जोशीचा. हा मॅक्सिमम सिक्सर. कमाल की टाइमिंग है. पहले नजाकत देखने मिली, उसके बाद में ताकत का प्रदर्शन कराते हुए, शक्ति प्रदर्शन करते हुए 4 के बाद में 6. लो स्कोर वाला मुकाबला है, लेकिन इस खिलाड़ी ने और नन्ना करने का सोचा है. प्रीतेश जोशी. पुढचा बॉल फुल टॉस, स्टेप आउट झाले जरूर, पण तितका काय फायदा नाही उचलता आला. पहिल्या बॉलवर चौकार, पुढच्या बॉलवर षटकार. धावसंख्या 10 वर पोहोचलेली आहे प्रितेश जोशी, ज्यांच्या नावावर टेनिस बॉल क्रिकेटमधलं शतक सुद्धा आहे, जे त्यांनी हायलाईन ढोकाळीच्या ग्राउंडवर पूर्ण केलंय. क्लासिक प्लेयर आहे. ऑफस्टमच्या बाहेर कमिटमेंट होती स्ट्रोक खेळण्याची, पण फुटवर्क आवश्यक आहे. फुटवर्क चुकलं. जी हाँ, अगर देखिए तो यहाँ पर खाली बैकफुट पे चले गए, उसके बाद में जो नजर थी वो नजर कहीं ना कहीं कम. और फुटवर्क की आपने बहुत अच्छा जिक्र किया. अच्छी गेंदबाजी यहाँ पर. पहले 2 गेंद के बाद में वापसी की इस गेंदबाज ने. करावी लागेल, जरी सिच्युएशन आपल्या पक्षात नाहीये, पण लक्ष देऊन खेळावं लागेल. तेच लक्ष आपल्या लक्षावर आहे प्रितेश जोशीचं. लवकरात लवकर सामना संपवण्याचा निर्धार. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. सिक्सर. ललचाया था, फ्लाई दिया था, उसके बाद में इनसाइड आउट. वाओ वाला शॉट देखने मिला है. ये खिलाड़ी खेलता है ना तो खूबसूरत नजर आता है. इसके बल्लेबाजी में जोहर है, काम कड़क करता है. 16 विदाउट लॉस अँड अनदर वन, बट बॅकवर्ड पॉइंट असे क्षेत्ररक्षक आहेत. आमचे कॅमेरामॅन मिस्टर शाहरुख यांना देखील मी निवेदन करेन की आपण ग्राउंड आउटफील्डवर फोकस करायचं आहे. हे नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगण, ज्याचा रखरखाव मीरा भाईंदर महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी करतात, पूर्ण वर्षभर या मैदानाची निगा राखतायत, तर आपण त्यांना सुद्धा क्रेडिट या मैदानाच्या सुसज्जीकरणासाठी द्यायला हवं. हा वाईड अँगल तुम्हाला पाहायला मिळतो आणि बघा ना, मागे सुद्धा मोकळी जागा आहेच आणि इतक्या मोठ्या क्षेत्राचा रखरखाव आमच्या मीरा भाईंदर महानगरपालिकेचे वन विभागाचे कर्मचारी लागतात आणि अधिकारी खूप चांगलं काम त्यांना मार्गदर्शन देण्याचं करतात, तर त्यांचं देखील कौतुक PSPLच्या निमित्तानं व्हायलाच हवं. हॅट्स ऑफ टू यू मीरा भाईंदर महानगरपालिका वन विभागाचा पूर्ण स्टाफ. होना चाहिए. आपने बहुत अच्छा काम किया है, आपकी भी तारीफ होना चाहिए. आसान नहीं है इस तरह से डेवलप करना, लेकिन आप अच्छा डेवलप कर रहे हैं, जिसकी वजह से नेताजी सुभाष चंद्र बोस और ये प्रताप सरनाईक प्रीमियर लीग सबको रास आ रही है. मेरा भाईदर की सबसे बड़ी ये टूर्नामेंट अब तक की अगर देखिए इतिहास, अगर देखिए तो इतिहास बन गया है. यहाँ सांगे बेहतरीन टूर्नामेंट जरूर होंगे, लेकिन प्रताप जी सरनाईक इन्होंने ये बिल्कुल सिकंजा कसा है पहली मर्तबा. होतं कधी कधी नाही का, होतं. आता काय होतं आपण ती चर्चा करूया. यस, तर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पोहोचते आता 16 वर 16 विदाउट लॉस. बॉलिंग ट्रॅकवर आहेत बॉलर विकी. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकर साईडला आहेत फलंदाज चेतन. पहिल्यांदा स्ट्रायकर साईडला पोहोचलेले आहेत आणि त्यांना सुद्धा या मैदानाची मजा लुटण्याचा आनंद मिळालेला आहे. पहिल्याच बॉलवर फुल टॉस आणि बॉल मिड विकेट सीमारेषा पार. सिक्सर. 6 गेंदें इंतजार किए, उसके बाद में चेतन ने कहा कि भाई मेरा नंबर कब आएगा.
ये 6 गेंदे पूछ रहे थे नॉस्टक पे रहे कि मेरा नंबर कब आएगा, नंबर कब आएगा। अगर नंबर आ गया वहां पर फुल टॉस आपने डाला है। वो कहते हैं ना फुल टॉस गेंद के बारे में अक्सर हम कहते रहते हैं, गाय के सामने घास, शेर के सामने मांस। और चेतन जैसे बैटर के सामने फुल टॉस नहीं डालने का बाबा, फुल टॉस डालने का तो सीधा स्टैट में देखने का 6 रन। स्टँड मध्ये पाठवलाय बॉल. धावसंख्या 22 झाले. 29 चेंडू 26 धावांची गरज आहे. विकी आहे प्रतिभा या गोलंदाजामध्ये, पण फुल टॉसवर मग तुम्ही काहीच नाही करू शकत. तुम्ही मग प्रतिस्पर्धी फलंदाजाचीच मदत करता. यावेळेस फुल लेन बॉल होता, ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक पॉईंटचे वेगानं थ्रो स्ट्रायकर साईडला, पण तोपर्यंत प्रितेश स्ट्राईकवर पोहोचलेला आहे. एक धाव वाढते धावसंख्या 23. 23 पर रन। क्या देखिए अच्छा ताकत दिया, उसके बाद में पहले गेंद पे अच्छा मैसिव हिट वसूल किया, उसके बाद में अगली गेंद पे सिंगल लिया, स्ट्राइक रोटेट किया। ये तकनीक है क्रिकेट के मैदान में। देखिए मनीष सर, ये तकनीक है, आपको आना चाहिए। एक बड़ा शॉट आया, सिंगल लिया, आपकी लाइफ लाइन बढ़ा लिया। ये हर कोई को आता नहीं है, लेकिन जिसको आता है वो चाहने वालों को लुभाता है। ये जरूरी वाला पल। विदाउट लॉस 23. मौलिक 11 वाघबिल ठाणे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. आपलं मार्केट आपणच तयार करायचं, मग ते ठाणे असू द्या किंवा मीरा भाईंदर. प्रितेश जोशीचा आणखीन एक तगडा प्रहार, लॉन्ग ऑन क्लियर, सिक्सर. यूं ही सेंचुरियन कहा नहीं जाता है इस खिलाड़ी को। ठाणे का वंडर बॉय प्रीतेश जोशी। अगर देखे तो इनके आंख में गेंद डालेंगे तो सामने वाले पार्क में, जो कि बहुत खुली जगह आपने जिक्र किया, उस खुली जगह में 6 फीट की गेंद को भी समा दिया इस खिलाड़ी ने। प्रीतेश जोशी कड़क शॉट, 6 रन। ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल पिच केला होता. बॉल टर्न झाला आणि त्या टर्नचा अंदाज प्रितेशला ऑलरेडी आला होता आणि त्यांनी आपल्या आवाक्या चेंडूला घेतला आणि मैदानाच्या बाहेर बॉलला फेकून दिले. 29 झालेत. 19ची गरज. बॉल शिल्लक आहेत 27. इक्वेशन थोडं सोपं झालंय. मौलिक 11 वाघबीट ठाणे या संघासाठी. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. बॉल जाईल थेट प्रेक्षक स्टँड मध्ये. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी अफलातून फलंदाजी, नॉन स्टॉप बैटिंग, फास्ट फॉरवर्ड बैटिंग, प्रितेश जोशी. जबरदस्त खेला है इस खिलाड़ी ने। 6-1, 6-1, 19 रन आए मात्र 4 गेंदों में। मेरे हिसाब से सबसे लंबा छक्का देखने मिला ये। इसके पहले का एक्शन रिप्ले देखे तो काफी दूर गई ये गेंद। विक्रोलियन्स मुंबई या संघाकडून व्यावसायिक क्रिकेट प्रितेश जोशी खेळतो. गावदेवी बाळकुम या संघासाठी ग्रामीण क्रिकेट खेळतो. कॉर्पोरेट क्रिकेट खेळतो. लेदर बॉल क्रिकेट खेळतो. आणि त्याचमुळे समोर असू द्या कोणताही गोलंदाज, षटकार खेचणं हा माझा अंदाज. तोच दाखवलाय. लगातार तिसरा ठोकलाय प्रितेश जोशीनं. धावसंख्या 41. मनीष सर, ये मैच चल रहा है, हाईलाइट चल रहा है। 6-1, 6-6-6। वो कहते हैं ना कि एक ही होता है, तू डाल डाल मैं पात पात। tenniscricket.in टेक्निकल हेडचं काम सोपं केलंय. म्हणजे त्यांना काही हायलाइट शोधण्यासाठी जास्त काही मेहनत घ्यावी लागणार नाही. 41 झाले. संदेश पिलाने येते तिकडे. बॅटच्या आउटसाइड एज. आता आणखीन एक हायलाइटेड पार्ट. प्रितेश जोशीचा विकेट मिळवतोय. विकीच्या खात्यात शेवटच्या बॉलवर दुसऱ्या षटकाच्या विकेट जाते. 41. एक फलंदाज बाद. जाते जाते इन्होंने सारा काम करके 39 रन पे बल्ले अगर दिखे तो 9 गेंदे 39, एक अलग इनिंग खेल के गया ये खिलाड़ी। कहते ना जब मैदान की तरफ जाएंगे तो ये वो काफी दूर से खेला, अवे फॉर बॉडी शेयर से बिल्कुल दूर खेला। कमाल का कैच पकड़ा पॉइंट में। और जब जाएंगे ये इस खिलाड़ी के ना प्रीतेश जोशी डगआउट में जाएंगे तो तालियों का शोर होगा, क्योंकि संकट मोचक के रूप में इन्होंने काम किया है। और आसान से वाला, क्योंकि ऐसे मुकाबले फंसते हैं 41 पे 1-2 के बाद में मात्र रन चाहिए। 7 24 गेंदे 7, ये मुकाबला 7 दे रहा है। शायद अगर देखिए जिस तरह से बात करेंगे, कड़क मुकाबला बीच मैदान में जारी जरूर था, लेकिन अब देखिए तो इतना आसान कर दिया इस खिलाड़ी ने। काफी महंगे साबित हुए। 25 रन आए इस ओवर में। अब देखिए लेफ्ट हैंड बैटर, आप देखिए तो पाटिल आए हैं बल्लेबाजी करने के लिए। चेतन की बात करें, 2 गेंदों में एक मैसिव हिट इनके भी बल्ले भी से निकला है। काफी जबरदस्त शॉट इन्होंने भी खेला है, लेकिन 24 गेंदे 7 मिला नहीं है। अगर देखिए तो इस टीम को, गेंदबाजों को, जिस तरह से गेंदबाजी हमने आदर्श गिरी की, सूरज सिंह की गेंदबाजी आज देखी है, कल मीरा भाईंदर, आज ठाणे की अगर देखिए धुरंधर आज उतरे इस मीरा भाईंदर के ऐतिहासिक मैदान में। नेताजी सुभाष चंद्र बोस जहां पर खेला जा रहा है मीरा भाईंदर का सबसे बेहतर टूर्नामेंट, प्रताप जी सरनायक प्रीमियर लीग 2026। वाइड लाइन से गेंदबाजी करते हैं, बिल्कुल इसको दिशा दी है, स्लाइस किया है थोड़ा सा और सिंगल मिल जाएगा। ये अच्छा है, तकनीक है, क्योंकि विकेट देना नहीं चाहते भाई, विकेट नहीं दी के अगर देखिए नॉट आउट बाहर जाना चाहते हैं। और ये अच्छी सोच है, क्योंकि अगले आने वाले मैच में आपका आत्मविश्वास बढ़ जाएगा। 42 पे 1, 2.1 के बाद में 23 गेंदे मात्र चाहिए, रन 6, एक बड़ा हिट, मैच खत्म। फाया पाटिल
ओए, हाथ छूटा था, अच्छा ड्राइव किया है, अंतिम मोमेंट में अच्छा ड्राइव किया, एक रन लिया, दूसरे रन के लिए पलट के दौड़ेंगे आसानी के साथ में 2 रन यहाँ पर पूरे करते हुए। मेरे हिसाब से देखिए सबसे जल्दी मुकाबला खत्म होगा ये, ऐसा लग रहा है। आज का अगर देखिए, आज का अगर कल का दिन उठा के देखिए, प्रताप सरनाइक प्रीमियर लीग PSPL में इतना जल्दी मुकाबला खत्म हुआ नहीं है। सबसे ज्यादा सोनम जी समय बचाने वाला काम किया है, बहुत जल्दी मैच खत्म हो रहा है ये। एक और मतलब ऑन साइड के क्षेत्र में हल्के हाथों से खेला है। मानो कि अब ये खिलाड़ी है ना, भाया पाटिल है ना, वो सुबह सुबह मेरा भाईंदर जिस तरह से मैदान है ना, यहाँ पर मॉर्निंग वॉक जिस तरह से करते हैं, वही वो काम करते नजर आ रहे हैं। मात्र 3 रन दूर, 21 गेंदे, मात्र 3 चाहिए मुकाबला जीतने के लिए। क्या अद्भुत बल्लेबाजी आज देखने मिली है। नहीं है, इस समय देखिए थोड़ा सा उल्टा पुल्टा खेलना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले का कनेक्शन नहीं है, और उसके बाद में सीधे जाके स्टंप पे लगी है, और इट्स OUT आउट। लगा तो आबाद वरना बर्बाद। विकेट आई है 45 पे 2। अगर देखिए तो जिस तरह से अंदाज से बात करें, एक्शन रिप्ले में देखिए जिस तरह से बहुत बड़ा ये गैप, अगर देखिए तो पैर पे लग के, अगर देखिए तो सीधा जाके स्टंप पे लेगा, और लगने के बाद में विकेट आई है। अगर देखिए तो बहुत जबरदस्त हमारा, अगर देखिए तो पार्टनर की अगर बात करें तो अल्टीमेट इवेंट मेकर्स बहुत अच्छा, अगर देखिए तो आयोजन के अंदर हमेशा साथ हमने देखा है देते हुए। उसके साथ में यूट्यूब लाइव अगर बात करेंगे तो tenniscricket.in, हमारा ग्राफिक अगर देखिए मोनाक और 6 हिट की गेंदे, ये कहीं ना कहीं सबको लुभाती है, सबको बेहतर फील कराती है। चौथा मुकाबला है, दिन दूसरा, दूसरे मुकाबले का ठाणे अगर देखिए विभाग की बात करें तो ये चौथा मुकाबला जारी है। इसके बाद में एक मुकाबला अभी बाकी है आज के दिन का। उसके बाद में 16 ताकतवर टीमें स्टेट वाइज अगर देखिए ग्लोबल ओपन टेनिस क्रिकेट की बात करते हैं तो बड़े बड़े स्टार खिलाड़ी जैसा से कहते हैं ना कि मुंबई से कोलकाता, फिर जम्मू से, फिर कन्याकुमारी, टेनिस क्रिकेट विश्व के धुरंधर आए हैं PSPL में। यहाँ पर अपनी अपनी ताकत, अपने अपने नजाकत, अपने अपने काम करते हैं। नंदू पाटिल आए हैं बल्लेबाजी करने के लिए, भाया पाटिल का साथ देने के लिए। नंदू पाटिल राइट हैंड बैट्समैन, ये बिल्कुल देखिए बहुत अच्छे साइड में गेंदबाजी है, लेकिन ये गेंदबाजी कहीं दूसरे पहले ओवर में अगर देखने मिलती तो और बेहतर हो सकता। और मैंने यही कहा कि लो स्कोर वाला मुकाबला जब होता है तो उसके ऊपर आपकी गेंदबाजी में सुधार चाहिए, फील्डिंग, विकेट चाहिए। पहले 2 ओवर में अगर देखिए लो स्कोर आपको डिपेंड करना है तो 2-3 विकेट बहुत जल्दी लीजिए, उसके बाद में दबाव आएगा बैटर के टीम के अंदर। आती हुई गेंद परफेक्ट यॉर्कर लेन डिलीवरी, कलायु का इस्तेमाल किया है इस खिलाड़ी ने, नंदू पाटिल। और काउ कॉर्नर में गेंद ट्रैवल करती हुई मात्र मिलेगा सिंगल, सिंगल के साथ में कहानी खत्म है 3 की। 3 के बाद में 46, लॉस ऑफ 2 विकेट। नाउ 18 बॉल लेफ्ट एंड 2 रन टू विन। मात्र 2 चाहिए मुकाबला जीतने के लिए, 2 कदम दूर है, और इसके बाद में एक तगड़ा मुकाबला भी देखने मिलेगा जो कि एक टीम पहुंची है। बहुत अच्छा काम पैरामाउंट की टीम ने किया है, जिसके अंदर सूरज सिंह, आदर्श की गेंदबाजी, बल्लेबाजों ने अच्छा काम किया है। अगले मैच में नरेंद्र की बल्लेबाजी नजर आएगी, किस तरह से बल्लेबाजी करते हैं उसके ऊपर खास नजर आएगी, क्योंकि ये मुकाबला डू और डाई है। अगर देखिए तो डू और डाई वाला मुकाबला है। अगर ये मैच हारती है, ये मुकाबला, अगला मुकाबला जो टीम हारेगी वो टीम मैदान से बाहर नहीं है, इस टूर्नामेंट से बाहर जाएगी। अब जाएंगे तो आएंगे तो फिर से आप वो कहते हैं दर्शक बन के आपको मैच देखना पड़ेगा। इसलिए ये कहते हैं ना कि हाय हेलो हैंडसम, ये होंडा जैसा देखिए मैन ऑफ द सीरीज बेस्ट प्लेयर के लिए जिन्होंने गेंदबाजी, बल्लेबाजी सबसे टॉपर के लिए ये होंडा। एक और रहेगा इसके दावेदार, इसके ऊपर भी चर्चे, सवाल। ओए खत्म, छक्के के साथ में नंदू पाटिल ने काम खत्म किया है, फिनिश ऑफ द स्टाइल, समय बचाने वाला काम किया है। पहली गेंद में अविनाश कहना काम तमाम किया है और मुकाबला जीता है। ये 17 गेंदें रखकर मुकाबला जीता है। वेल डन। हेलो, मौलिक 11 वाघबेल मुकाबला जीता है। 8 देखिए तो 8 विकेट से मुकाबला जीता है और जबरदस्त 52 रन, 2 विकेट, अद्भुत बल्लेबाजी। अब देखिए प्रीतेश जोशी
10 गेंद में 34 रन वाली पारी। फिर चेतन की बात करें 4 में 8, देवा को एक सफलता मिली, विकी। उसके बाद में भाया पाटिल और नंदू पाटिल आके ना ये बंदोबस्त करके चले गए, आखिरी वो छक्के के साथ में मुकाबला खत्म किया है। और जिस तरह से गेंदबाजी की अगर बात करें, ये प्रताप सरनाइक वॉरियर्स का डगआउट जिस तरह से राहुल बहुत महंगे साबित हुए। 16 रन दिए उन्होंने पहले ओवर में। विकी ने तो 25 रन दिए, विकेट जरूर मिला आखिरी गेंद पे, लेकिन 25 रन खर्च किए। देवा की बात करें तो मात्र 5 रन दिया, विकेट अपने नाम किया। और उसके बाद में अविनाश, एक गेंद में मुकाबला खत्म। फॉलो विकेट, पहला विकेट 41, दूसरा विकेट 45 पे गिरा। और ये मैच समरी, प्रताप सरनाइक वॉरियर्स 47 लगे थे बोर्ड के ऊपर। टॉप स्कोर 17 गौरव ने बनाया, गौतम ने 14 बनाए, अजीत ने 7 बनाए, शुभम ने 5। गेंदबाजी में अमोल भुई ने 13 रन देकर 1 विकेट, अरुण ने 1 विकेट लिया, 7 रन दिए। अनिकेत यहाँ भी 1 विकेट इनके नाम है। रुद्रा को सफलता मिली नहीं है जवाब हमले में। मौलिक 11 वाकबेल, प्रीतेश जोशी 10 गेंद में 34, एक बेहतर पारी इन्होंने खेली है। और चेतन ने 7 दिया 8 का, नंदू पाटिल 7, 1 छक्का, भाया पाटिल ने भी 3 बनाए। गेंदबाजी में सफल एकमात्र गेंदबाज देवा, 1 विकेट लिया, 5 रन, विकेट ने 25 रन खर्च किए। मौलिक 11 वाकबील 1/8 विकेट, 8 विकेट से मुकाबला जीता है। हाँ सर, देखिए टॉस बॉक्स में और प्रेजेंटेशन बॉक्स में